नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्या अंतर्गत जे आहे तर 2026 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले जिल्हा जे आहे तर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्या स्थापनेवरील एकूण सरसेवा भरतीने 50 लिपिक पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्यामध्ये लागणारी शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, अनुभव मागितलेला आहे का, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरायचं आहे, परीक्षाचाच अभ्यासक्रम काय असणार आहे, पत्रदा निकष काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 2026 साठीची ही भरती जाहिरात असणार आहे। एकूण 50 पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर बघू शकता लिपिक या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे। तर इथं बघू शकता एकूण पदे आहे तर 50 आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार जो आहे तो 50% गुणांसह पात्र झालेला उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे। सोबतच जे आहे ते MSCIT असणं आवश्यक आहे। वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ सेवा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर जे आहे तर डिटेलमध्ये आता आपण जाहिरात पाहणार आहोत। तर 13 फेब्रुवारी 2026 रोजी ही धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अर्ज करायला सुरुवात होणार आहे 13 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 14 मार्च 2026। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे DNDCC.bank.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र एक्झाम त्यानंतर तुमचे जे आहेत निकाल याच्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले डिटेल जे आहेत ते तुम्हाला याच वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर तुम्हाला मुलाखती संदर्भातल्या पण डिटेल जे आहेत पात्र झालेल्या उमेदवाराच्या मुलाखतीचे लिस्ट जे आहेत त्या DCC बँक जे आहेत धुळे नंदुरबार DCCbank.in या वेबसाईटवरच पाहायला मिळणार आहे। तर त्यानंतर ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। तर अनुसूचित जातीसाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 12 आहेत, विभक्त जाती व भटक्या जमाती विभक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी जागा नाही, भटक्या जमाती क साठी 2 आहेत, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे। विशेष मागास प्रवर्ग जे आहे तर त्यांच्यासाठी 1 आहे, इतर मागास प्रवर्गासाठी 7 जागा आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग असेल तर 4 जागा आहेत, EWS साठी 4 जागा आहेत, राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 12 असे एकूण 50 पदे जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत। कॅटेगरी वाईज त्यांची विभागणी करून देण्यात आली आहे। त्यानंतर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते मागितलेले आहेत। त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 825 प्लस GST असणार आहे आणि राखीव प्रवर्गातून असेल तर 705 प्लस GST असणार आहे। त्यानंतर सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन जे आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत, त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे। त्यानंतर पदसंख्या संदर्भातली जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ते देण्यात आलेली आहे। ही संपूर्ण डिटेल जाहिरात आहे तर तुम्ही इथून बघू शकता। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे इन्स्ट्रक्शन आहेत, कागदपत्र पडताळणी संदर्भातले आहेत। त्यानंतर 10वी 12वी पदव्युत्तर पदवी पदवीधर जन्मतारखेचा दाखला, त्यानंतर 10वीचे मार्कशीट, संगणक कोर्स म्हणजे MSCIT टॅली ॲडव्हान्स टॅली, मराठी टंकलेखन असल्यास इंग्रजी टंकलेखन, अनुभवाचं प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र आणि उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले इतर सर्व कागदपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, त्यानंतर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं स्वघोषणापत्र, त्यानंतर मुलाखतीसाठी जे आहेत कोणत्याही शाखेची परीक्षा उत्तीर्ण असाल तर 1 गुण असेल, त्यानंतर कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असेल तर 1 गुण, त्यानंतर तुम्ही वरील GDC वगैरे जे परीक्षा असतात त्या जर तुम्ही दिले असाल तर त्याच्यासाठी 1 गुण असणार आहे। राष्ट्रीयकृत खाजगी किंवा व्यापारी सहकारी बँकेत काम केल्याचा अनुभव असल्यास 1 गुण असेल, त्यानंतर संगणक कोर्स असल्यास 1 गुण, असे एकूण 5 गुण जे आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातील वरीलप्रमाणे जर तुम्ही तुमच्याकडे पात्रता असेल तर। त्यानंतर ही जी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आहे लिपिक या पदासाठीची, तर त्या संदर्भातली डिटेल जाहिरात आहे। भरतीसाठी जे आहे तर पात्र झालेल्या उमेदवारांना जे आहे तर ते 15,000 रुपये प्रति महिना असं वेतन दिलं जाणार आहे। तर ही जी भरती जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे। तर माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू
विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीची व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. ही होतीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे आहे धुळे नंदुरबार यांच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आवडल्यास ते व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारायलाही विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.